गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आषाढी एकादशी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व त्या सुविधा देण्यासाठी प्रशासन जोरदार तयारी करते। विविध उच्च पदस्थ अधिकारी पंढरपूर शहरास वारंवार भेटी देत आढावा घेत आहेत, तर दुसरीकडे मंदिर समितीकडून देखील दर्शन रांगेत भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत। जसा एकादशी सोहळा जवळ येईल तशी पंढरपुरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी वाढते। श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन विणेगल्ली, कासार घाट, चंद्रभागा घाटाकडून पुढे गोपाळपूरकडे मार्गस्थ होते। या रांगेत अगदी शेवटपर्यंत बॅरिगेटिंग केलं जात आहे। तशी फारशी दक्षता मुखदर्शन रांगेबाबत घेतली जात नसल्यानं दरवर्षी मुखदर्शन रांगेत गोंधळ उडत असल्याचं, भाविकांना त्रास सहन करावा लागत असल्याचं चित्र पाहावयास मिळतंय। मुखदर्शन रांग संत तुकाराम भवन नजीकच्या बोळातून पाण्याचा हौद डगर घाटावरून उतरत पुढे छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात गेल्यानंतर प्रदक्षिणा मार्गावरील गर्दी आणि मुखदर्शनाच्या रांगेतील गर्दीने मोठा गोंधळ उडत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आलंय। तर या मुखदर्शन रांगेच्या वाटेत असलेल्या डगर घाटावर गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात दगड व राडारोडा तसाच पडून राहिल्यानं भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। तर या मुखदर्शन रांगे नजीक असलेल्या स्वच्छतागृहाच्या ठिकाणी तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसून येत असल्यानं या परिसरात भाविकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या परिसरातील रहिवाशांनी याबाबत आपला अनुभव कथन करीत यावेळी योग्य उपाययोजना केली जावी अशी मागणी केली आहे। ही मुखदर्शनाची बारी इथून लावलेली आणि हे बघा समोर हे इथून पायऱ्यावरून भाविक जाणार इथून बघा ही व्यवस्था दाखवा आहे कॅमेऱ्यात जरा वर बघा। मुखदर्शनाच्या बारीत कुठेही स्वच्छता नाही, इथून बॅरिगेटिंग लावलेलं आहे, इकडून पुढं काही नाही। इथून नेतात प्रदक्षिणा रोडपर्यंत नेऊन सोडतात आणि तिथून प्रदक्षिणा रोडनं दिंड्या भाविक जाणं येणारी व्यापारी असतील त्यांच्या दुकानात गिराईक वगैरे आणि त्यांच्या जवळून दर्शनाची मुखदर्शनाची बारी नेतात ही आणि कुठेही स्वच्छता नाही। हे बघा एवढे मोठे रोड असून सगळे हे असं पॅक करून टाकलेलं आहे आणि भाविकांच्या सोयीसाठी म्हणून म्हणतात, पण इथले रहिवासी किंवा दुकानदार ह्यांच्यासाठी कुठल्या सुविधा काही नसतं। जाणीवपूर्वक अगदी सगळं हे नगरपालिकेचं काम। आता इथून मुखदर्शनाची बारी जाते, कसं जाणार भाविक इथून? स्वच्छता वर घाण झाडणं वगैरे कधीच नाही, स्वच्छता असला प्रकारच नसले। वर झाडाला येत नाही। तुम्ही पाहिलं तिथं ते हापसा जवळजवळ 20 वर्ष झालं तिथं हापसा तसाच पडून आहे तो बंद हापसा तसं पडला। दरवर्षी आम्ही यात्रेच्या अगोदर कळवतोय काढायची लागते ठचा 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 नीट करायला पाहिजे सगळं। बघा कसं पुढे लोकांना ठेचा लागतात। म्हातारी लोक कसले रात्री पडलेले आहेत आमच्या डोळ्यात देखील, आम्ही स्वतः पडलोय दुसऱ्याचं सांगत आंधळे पांगळे इथं मुखदर्शनाची गर्दी झाली की तर पायऱ्यावर चेंगराचेंगरी होती जाप भाविकांची। मग इथनं बॅरिकेटिंग लावलं पाहिजे त्यांनी, पायऱ्यावरनं सुद्धा लोक घुसतात बारीमध्ये आणि वरडा आरडा सुरू होतो सगळा। प्रशासनाने काय करावं असं तुम्हाला वाटतं? प्रशासनाने काय सुचवलं? नीट नेटकं करावं जे आहे स्वच्छता। हे आता ही डगरीची अवस्था अशी आहे, हे जरा थोडंसं नीट करून नीट केलेलंच नाही। पाईपलाईन टाकल्यापासून हे कित्येक वर्षापासून असं आहे, हे कित्येक वर्षापासून असं आहे। हे स्थानिक इथले लोक इथले तरी जसं शक्य होईल तसं झाडी झुडपे उगवलेले ते तोडतो आम्ही स्वतः, काही जेवढं शक्य होईल तेवढं दगड। आता ही मोठी दगड कशी उचलणार? सगळी जागा अडवली त्या दगडाने आणि आता इथून एवढं इथून सरळ अगदी ते प्रदक्षिणा रोडला बाहेर नेऊन सोडून देतात, मोकळं होतात।
बंद पायऱ्या नीट करा. दगड ती हाय जास्ती, माणसं पडतेत. हा, मुखदर्शनाला बारी इकडे असते ना. हा, स्वच्छता करा. ती धोंडे बिंडे सगळे न्या. मध्ये गेले 2 महिने मी सातत्याने निवेदनं देत आहे की या संभाजी चौकातून एखाद्या तात्पुरत्या उड्डाणपुलाची जरी सोय झाली तर जेणेकरून येणाऱ्या भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारचं अडचण येणार नाही किंवा गर्दी होणार नाही. कारण ही जी रांग आहे ती कालिका माता परिसराकडे वळवली जाते. त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमध्ये ही रांग मिसळली जाते. तसंच दिंड्या येतात आणि रथ येतो, त्यावेळेस संपूर्ण रांग ही अस्ताव्यस्त होते, चेंगराचेंगरी होते. मागच्या वारीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. कित्येक लोकांनी, इथल्या नागरिकांनी त्यांना वारकऱ्यांना सहकार्य करून ती रांग व्यवस्थित केलेली आहे. त्यामुळे या वारीमध्ये अशी कुठली दुर्घटना होऊ नये म्हणून मंदिर समितीने, या प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन इथे तात्पुरत्या उड्डाणपुलाची सोय करावी, जेणेकरून सगळ्यांना सोयीचं होईल. कारण मुखदर्शनाची रांग कालिका माता चौकाकडे वळवत असताना इथे आतमध्ये जो जाणारा रस्ता आहे तो पूर्णपणे ब्लॉक केला जातो. त्यामुळे आतमध्ये जी मठ आहेत त्या मठांमध्ये सुद्धा दिंड्या उतरतात. त्या दिंड्यांनासुद्धा जायला याला रस्ता नसतो. स्थानिक रहिवासी आहेत, त्यांनासुद्धा त्यांच्या घरातून बाहेर पडता येत नाही. कारण बाहेर पडायचं म्हटलं तर ते रस्ता ब्लॉक केलेला असतो पूर्ण. त्यामुळे त्यांचीसुद्धा गैरसोय होते. त्यामुळे या बाबीचा गांभीर्याने विचार करून मंदिर समितीने, प्रशासनाने इथे लवकरात लवकर वारीच्या अगोदर तात्पुरत्या उड्डाणपुलाची सोय करावी. या आषाढी यात्रेचं नियोजन व्यवस्थित व्हावं, वारकऱ्यांनाही वारी सुलभरित्या जावी, त्यांना काही अडचण येऊ नये याकरता मुख्यमंत्र्यांची OSD इथं येऊन पाहणी करून जातात. पुणे विभागीय आयुक्त येऊन जातात, जिल्हाधिकारी येऊन जातात, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री येऊन जातात. ह्या सगळ्यांना आस्था आहे वारीबद्दल, वारकऱ्यांबद्दल. परंतु खेदाने नमूद करावे लागते की आपल्या पंढरपूर नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी आहेत, त्यांना याबद्दल काही आस्था नाही किंवा त्यांना वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबद्दल काही देणं घेणं नाही. आपण पाहत आहोत संभाजी महाराज पुतळ्यापाशी आपण उभारले आहोत. ह्या इथून वर मंदिर जाणारा रस्ता आहे. इथून दर यात्रेला मुखदर्शनाची बारी असते. मंजुळ घाटाकडे बारी येते. आत्ता ज्यांनी चित्रीकरण केलेलं आहे आपल्या प्रतिनिधींनी, मंजुळ घाटाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. सगळे दगडं अस्ताव्यस्त पडलेले आहेत. त्याचबरोबर प्रचंड घाण आहे. तिथं वायरीला अडथळा येतो म्हणून MSCBचे अधिकारी कर्मचारी यांनी तिथले ते झाडं फांद्या तोडलेल्या आहेत, खाली पडल्यात. 8 दिवस झाले. तिथले स्थानिक नागरिक सांगतात येत आता यात्रा चालू होते, मुखदर्शनाची बारी येते, वारकऱ्यांना अडथळा होईल, ही झाड नेले पाहिजेत. तर ते म्हणतात आमचा रोल नाही, बांधकाम विभागाचा रोल आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं अद्याप कोणी नेलेलं नाहीत. आणि त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या इथं मुखदर्शनाच्या बारी इथून अशी मंदिरावरून आल्यानंतर प्रश्न रोडला मालकांच्या परिचारकांच्या, माझ्या आमदारांच्या वाड्याकडे फिरवली जाते. परंतु इथं ऑलरेडी प्रचंड गर्दी असते. इथं दिंड्या इथूनच जात आहेत, तर त्याचबरोबर प्रश्न घालणारे वारकरी इथून जा करतात आणि त्यातच मुखदर्शनाची बारी आहे. त्यामुळे गर्दी इतकी मिसळली जाते की बस. ज्याप्रमाणे आता बिहारमध्ये आपण बघितलं हाथरसमध्ये घटना घडली, त्या पद्धतीने एखादी घटना घडली, काय वारकऱ्यांचे जीव गेले, मग ही अधिकारी शहाणे होणार आहेत का, असं आम्हाला व्यक्त व्हावंसं वाटतं आहे.